सायली, मला वाटतंय तो तिला दिसतोय. कोण कोणाला दिसतंय? अगं रोहित, रेणुकाला. कुठे? तू बघू नको लगेच. ती बघ ना कशी एकटक बघत बसलीये. मला तर कन्फर्म वाटतंय की तिला रोहित दिसतो. गप गप परी, तिच्या विचारात बसली असेल. नको उगाच त्रास देऊस तिला. मी कुठे तिला त्रास देतेय? उलट तिचाच त्रास होतोय आपल्याला आणि तिलाही. मी तुला सांगते तिला नक्की रोहित दिसतोय. कशावरून? काय जपलं? आणि जर का तिला रोहित दिसत असता ना तर आतापर्यंत ओढून ओढून गोंधळ घातला असता तिने. प्लीज, मला नाही वाटत आता तो तिला दिसला तरी ती आपल्याला सांगेल. का? का म्हणजे काय, तिला भीती वाटत असणार ना की आपण तिला वेड्यात काढू. मनवा आणि नीरव पण तिला जेव्हा समजवायला गेले तेव्हा ती भांडली त्यांच्याशी. तू नको का टेन्शन घेऊ. ती बसली आहे ना तिची. का असं काय करते ती? अशी एकटीच रोहितला बघत बसली ना तर तिला वेळ लागेल. तिला असं सतत बोलतं ठेवलं पाहिजे. परी, तू उगाच काळजी करू नकोस. सम्राट आहे ना, त्याच्याशी बोलेल. सम्राटशी पण भांडण झालंय तिचं. काय सांगतेस? तेच तर. सायली, तू जाऊन बघ ना जरा ती ओके का. नाही, मी काही विचारणार नाहीये. ती बसलीये ना, बसू देत तसंच. तिला तिचा वेळ घेऊ दे. मग एकदा कन्फर्म तरी कर तिला. मी काही कन्फर्म करणार नाहीये परी. तुला विचारायचं असेल तू जाऊन विचार जा. अगं पण सायली, ठीक आहे मीच विचारते. रेणुका, रेणुका. इथं झोपली आहे. मला उगाच वाटवत हिला रोहित दिसतोय. रेणुका, नाही कोणी नाहीये. रोहित वगैरे कोणी नाहीये. कोणीच नाहीये इकडे. तू झोप शांत. झोप. नाहीये कोणी नाहीये. झोप.